नमस्कार, धीरज किचन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय। तर आज आपण पनीर जलफ्रेझीची रेसिपी बघतोय। याला तुम्ही पनीर जलफ्रेझी म्हणू शकता, पण ही माझं स्वतःचं व्हर्जन आहे जे मी स्वतःसाठी नेहमी एखाद्या वेळेस काहीतरी चटपटीत रेस्टॉरंटसारखं खायचं असेल आणि करायचाही कंटाळा येत असल्यास तेव्हा ही भाजी करतो। खायला एक नंबर लागते, अगदी झटपट होते। तर नक्की ट्राय करून बघा, पण त्या अगोदर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात अगोदर कढाईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, त्यानंतर 2 छोटे चमचे लसूण व आलं ठेचून घातलेलं आहे। यामध्ये लसणाचा वापर थोडा जास्त करायचा म्हणजे चव खूप छान येते। त्यानंतर इथे मी साधारण 2 हिरव्या मिरच्या त्याचे मध्यम आकाराचे काप करून यामध्ये घातलेले आहे। त्यानंतर यामध्ये स्क्वेअर कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे। तर एक मोठा कांदा त्याचे व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार स्क्वेअर कट करून घेतलेला आहे। या रेसिपीसाठी गॅसचा फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मीडियम टू हाय ठेवायचा। कांदा एखादा मिनिट परतल्यानंतर यामध्ये स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची घातलेली आहे। साधारण एक मोठ्या आकाराची शिमला मिरची यामध्ये घातलेली आहे। शिमला मिरचीसुद्धा फक्त एखादा मिनिट परतून घ्यायची। गॅसचा फ्लेम मीडियम टू हायच आहे। त्यानंतर एक मोठा टोमॅटो त्याचेसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार मध्यम आकाराचे काप करून यामध्ये घालायचे आहे। या रेसिपीसाठी मेहनत खूप कमी लागते आणि जेही आपण भाज्या वापरतो आहे त्याला बारीक चिरत बसायची गरज नाही आहे। ओबडधोबड कशाही चिरून तुम्ही वापरू शकता। टोमॅटोसुद्धा एखादा मिनिट परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पनीरचे काप घालायचे आहे। तर साधारण 1 पाव पनीर यामध्ये स्क्वेअर शेपमध्ये कट करून घातलेलं आहे। हे सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला सुखे मसाले घालायचे आहे। त्यामध्ये सर्वात अगोदर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। किचन किंग मसाला नक्की घाला, त्यामुळे अगदी रेस्टॉरंटसारखी चव येते आणि गरम मसाल्याच्या जागेवर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता। त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची आहे, चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर ही भाजी अगदी झटपट तयार होते आणि खायला रेस्टॉरंटपेक्षाही भारी लागते। तर एकदा माझ्या म्हणण्यानुसार नक्की ट्राय करून बघाल। आवडत असल्यास यावर वरतून तुम्ही हिरवी कोथिंबीर घालू शकता। तर इथे आपली ही पनीर जलफ्रेझी तयार आहे। हे माझं व्हर्जन आहे, मी स्वतःसाठी जसं बनवतो तीच रेसिपी शेअर केलेली आहे। गरमागरम सर्व करायची। गरमागरम ही भाजी खरंच खूप छान लागते। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार। धन्यवाद।